नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आता समरने स्वानंदीला आता त्याच्यासाठी शॉपिंग करायची सांगताच आता मॉलमध्ये येऊन स्वानंदी आता तिच्या पद्धतीने तिच्या आवडीची समरसाठी शॉपिंग करते आणि विचार करत म्हणते की काही जरी झालं आणि राजवाड्यांना जरी हे मी माझ्या मनाने घेतलेलं आवडलं नाही तर मी त्यांना माझ्या बळजबरीने त्यांना हे खायला लावेन, म्हणजे लावेनच असा विचार करून खुश होत स्वानंदी आता ते सगळं घेते. आता इकडे मल्लिका ही मंदाकिनीला बोलत असते. मल्लिका म्हणते की माझ्या बेबी डॉलला ना तिची काय अवस्था करून ठेवली तुम्ही माहिती आहे का? आणि एवढ्या मोठ्या घरात राहते पण माझ्या बेबी डॉलला ना थोडंसुद्धा सुख नाही आहे या घरात. आणि मंदाकिनी म्हणते की नाही अहो तुमचा गैरसमज होतो, मी काहीच केलं नाही. तर मल्लिका म्हणते किती धडधडीत खोटं बोलताय तुम्ही मंदाताई. आणि मल्लिका म्हणते की मागच्या वेळेस माझ्या बेबी डॉलचा तुम्ही पाय मोडला. तर मंदाकिनी म्हणते की बापरे मी कधी मोडला? तर मल्लिका म्हणते की एवढं धडधडीत पुन्हा एकदा खोटं बोललात. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की तुमच्या दोन्ही मुली बघा माझ्या घरात कशा नांदतायत. तुमच्या स्वानंदीला तर तिकडे मोठा मान मिळाला आहे आणि तुमची सुस्मिताला विचारा की आम्ही तिला कसं वागवतोय ते. आणि मल्लिका म्हणते की एकसुद्धा चान्स स्वानंदीने माझी मान खाली घालायचा ठेवला नाही, कळलं का? आणि तरीसुद्धा एका शब्दाने मी कधी तिला बोलले नाही. मल्लिका म्हणते की मी तिला कधी टॉर्चर केलं नाही, तिला कधी खाली बघायला लावलं नाही आणि तिला तरीसुद्धा एवढा मान दिला आहे मी. आणि सुस्मितावरती मी खूप प्रेम करते असे ही मल्लिका बोलते. आणि मल्लिका म्हणते की तुमच्या सुशला विचारा ती सुखात आहे की नाही, विचारा जरा. आणि लगेच आता मल्लिका म्हणते काय गं? तर लगेच घाबरत सुस्मिता म्हणते हो मी तिकडे हॅपी आहे. तर मल्लिका म्हणते की मग माझी मुलगी इकडे मजेत का नाही आहे? आणि लगेच आता मल्लिका म्हणते की मला आत्ताच्या आत्ता उत्तरं हवी आहेत, सांगा ना. तर लगेच आता आजी म्हणते की मंदाताई आम्ही सुनेला ना घरची लक्ष्मी मानतो. आणि आजी म्हणते की तरीसुद्धा माझ्या मुलीला चिमणीला तुम्ही त्रास देता हे बरोबर नाही आहे. तर मंदाकिनी म्हणते नाही अहो आजी तसं काहीच नाही आहे. आणि आता अंशुमन म्हणतो की माझी बहीण राजवाडे आहे आणि तुमची लायकी नसताना तिने रोहनशी लग्न केलं एवढं लक्षात ठेवा. आणि मल्लिका आता मंदाकिनीकडे बघत म्हणते की आयतं मिळालं ना तर सोन्याला सुद्धा किंमत नसते असं या फॅमिलीचं झालंय. आणि लगेच आता वर बघत मल्लिका म्हणते की देवा देवा माझ्या सोन्यासारखा डॉलला काय एवढा त्रास इथे. मंदाकिनी म्हणते की अहो असं काहीच झालं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, उगीच का मनाला लावून घेताय. आणि मंदाकिनी आता आदिरासमोर येत म्हणते की आदिरा आपण थोडं भांडलो तरी लगेच गोड होतो की नाही आणि संध्याकाळचं जेवण एकत्र करतो की नाही. आणि इकडे आता आदिराच्या गालाचा किस घेत मंदाकिनी म्हणते की आदिरा तुम्हाला सुस्मितासारखी आहे की नाही. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की मी अख्ख्या सोसायटीला ओरडून सांगत असते की माझी ना आदिरा खूप गुणी आहे. आणि लगेच आता मंदाकिनी आदिराचा चेहरा धरून आपल्या छातीला लावते तर हसतच आता आदिरा म्हणते की किती खोटं बोलताय. आणि पटकन मल्लिकाकडे येत आदिरा म्हणते की मम्मा काही वेळेस तर आमचे दिवसभर भांडणं होतात बरं का, रोज भांडणं होतात. आणि लगेच आता आदिरा म्हणते की मी काम केलं नाही तरी त्यांना प्रॉब्लेम असतो आणि मी काम केलं तरी प्रॉब्लेम असतो मम्मा त्यांना, आणि त्या सतत मला टॉर्चर करत असतात. तर आता मल्लिकाला अजूनच राग येतो. आदिरा म्हणते की माहेरी येऊ देत नाही, कुठे शॉपिंगला जाऊ देत नाही, कुठे बाहेर जाऊ देत नाही. आणि आदिरा म्हणते की बेसिकली मी काहीही केलेलं त्यांना पटतच नाहीये. आता इकडे बेडरूममध्ये येत आनंद आणि निकिताचे आभार मानत आता समर म्हणतो की डार्लिंग आनंद तुमच्या दोघांमुळे आज फायनली माझं डिनर डेटचा प्लॅन ना सक्सेसफुल झाला आहे. आणि इकडे आता निकिता पटकन आता स्वानंदीसाठी साडी आणलेली असते ती आता समरला देते. आणि निकिता म्हणते की आता ना आम्ही जातो, ती स्वानंदी ना कधीही कोणत्या क्षणी ती येऊ शकते. आणि इकडे आता समर म्हणतो की तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये इन्व्हाइट व्हा. तर लगेच आता निकिता म्हणते की अरे तुमची डिनर डेट आहे, त्यात मित्रांनी इन्व्हॉल्व व्हायचं नसतं, कळलं का तुला? आणि लगेच आता समर म्हणतो की अरे आपण हे सगळे केलेले पदार्थ तरी खाऊन जा. तर आनंद म्हणतो की उद्या ना डिनरमध्ये ना तू सगळे हे पदार्थ डब्यामध्ये घेऊन ये, आम्ही तिकडे खाऊ. निकिता म्हणते हो. आणि आता समरला ड्रेस आता देऊन निकिता ही स्वानंदीसाठी तिने ड्रेस आणलेला असतो, दोन्हीही गिफ्ट देत आता निकिता आणि आनंद तिथून निघून जाते. आता इकडे मल्लिका रागाने आता आदिराचा हात धरते आणि म्हणते की बेबी डॉल चल आत्ताच्या आत्ता इथे थांबायची गरज नाही आहे. तर मंदाकिनी आडवं येत म्हणते की नाही थांबा, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो, असं करू नका. तर आता आदिरा म्हणते नाही मम्मा तू चलच. तर आता मल्लिका जाऊ लागते. पुन्हा आता मंदाकिनी थांबवते आणि त्यांच्यासमोर हात जोडते. मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबांना म्हणते की अहो तुम्ही तरी समजवा ना हिला आणि थांबवा ना. आणि आदिरा म्हणते की नाही आई मी इतके दिवस सहन केलं, आता ना सगळ्यांसमोर येऊ दे तुम्ही कशा आहात आणि कशा वागतात ते. आदिरा म्हणते की तुम्ही ना माझा छळ करता आणि तुम्हाला मी आवडतच नाही. आणि तेवढ्यात आता रोहन म्हणतो की आदिरा जस्ट शट अप. तर आता पुढे येत आदिरा म्हणते अरे तू माझ्यावर चिडतोस.
तर आता रोहन म्हणतो की मग चिडू नकोस तर काय करू. आणि रोहन म्हणतो की आदिरा तुमची ही रोजची भांडणं आता मला त्याचा कंटाळा यायला लागलाय. आणि लगेच आता आदिरा म्हणते की बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ आदिरा आता माझं वय होत चाललंय आणि या रोजच्या कटकटीचा ना आता मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात खरंच आदिरा तू माहेरी जा. तर गालाला हात लावत मंदाकिनी म्हणते की अहो असं बोलू नका ना. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात तुमच्या या रोजच्या भांडणामध्ये ना मला 2दा अटॅक आला आहे आणि जर असंच चालू राहिलं तर मी कधी वर जाईल ना सांगता येत नाही. आणि रोहन म्हणतो की जर तुमच्या भांडणामध्ये बाबांना काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि इकडे आता आदिरा म्हणते तुम्ही विसरलात का यांच्यामुळे माझा पाय मोडला होता आणि माझ्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला आणि आता माझे केसही गळायला लागलेत. आणि इकडे आता मंदाकिनी हात जोडत म्हणते की आदिरा प्लीज भांडू नको. तर आदिरा म्हणते की माय लाईफ माय चॉईस मी भांडणार म्हणजे भांडणारच. आणि इकडे आता मलिका म्हणते की तुमच्यावर पोलीस कंप्लेंटच करावं लागेल. थांबा आता मी समरलाच फोन लावून सांगते. तर आता मंदाकिनी हात धरत म्हणते नका नका त्या जावई बापूंना सांगू नका मी तुमच्या पाया पडते. समर रावांकडे फक्त एकच पर्याय आहे मला तुरुंगात पाठवायचं आहे असे आता मंदाकिनी बोलते. आणि इकडे आता मंदाकिनी ही अंशुमनकडे येत अंशुमनला म्हणते की अहो जावई बापू तुम्ही तरी ऐका ना आणि सुश तू तरी समजून सांग ना तुझं ते ऐकतील. आणि इकडे आता मंदाकिनी ही आजी समोर येते आणि म्हणते की आजी तुमचं ऐकतील तुम्ही तरी समजून सांगा ना आणि मी तुमच्या पाया पडते असे म्हणत पटकन मंदाकिनी आता आजीच्या समोर लोटांगण घालून पाया पडते. आणि मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबांसमोर येत म्हणते की तुम्ही आजीला समजावून सांगा पाहिजे तर मला खवळा आणि त्यांना म्हणावं समर रावांना सांगू नका नाही तर मला ती जेलमध्ये पाठवतील. आणि रडतच आता मंदाकिनी म्हणते मला जेलमध्ये जायचं नाही आणि त्यासाठी मी नाक घासून माफी मागते. आणि इकडे आता स्वानंदी ही राजवाड्याच्या घराचा दरवाजा उघडताच आतमध्ये अंधार असतो. तर आतमध्ये येत दबक्या पावलांनी स्वानंदी म्हणते अरे बापरे एवढा अंधार. आणि स्वानंदी आता आजीला हाक मारते आणि लगेच आता वरून समरची एंट्री होते. आणि समर आता स्वानंदीकडे बघत एकटक नजरेने आता येऊ लागतो. स्वानंदी समरला बघते आणि खुश होते. आणि समर आता ॲक्टिंग करत आता खाली येतो. तर समरला बघून स्वानंदी म्हणते की आज तुम्ही खरंच खूप छान दिसताय आणि थँक्यू असे म्हणत आता समर आता एक फूल काढून स्वानंदीला देतो. तर स्वानंदी खुश होते. आणि समर म्हणतो त्यासाठीच ही तयारी केली ना. स्वानंदी म्हणते कसली तयारी अहो मला तर सगळा अंधार दिसतोय. आणि समर म्हणतो की सरप्रायझिंगमध्ये काहीतरी आनंद असतो. आणि लगेच आता समर स्वानंदीच्या हातातील बॅग घेत म्हणतो की एवढं. तर लगेच स्वानंदी म्हणते की अहो यासाठीच तर तुम्ही मला अख्खा मॉल फिरायला लावला. आणि समर स्वानंदीला आता आतमध्ये घेऊन जातो. आणि इकडे आता मंदाकिनी माफी मागते. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की ठीक आहे आदिरा नको जाऊस तू. तर मलिका ऐकायला तयार नसते की आजी म्हणते की मलिका अगं ते आता स्वानंदीचे बाबा म्हणतात ना परत भांडणं होणार नाही म्हणून. आणि मलिका म्हणते की म्हणजे आज आपण काहीच ॲक्शन घ्यायची नाही आणि डॉलला सुद्धा इथेच राहू द्यायचं का. तर आजी म्हणते की अगं ते तिचं सासर आहे. आणि लगेच आता आजी म्हणते की मलिका मला वाटते आदिराने ऐकायला हवं. तर आदिरा म्हणते की आय थिंक मम्मा आजी बरोबर बोलते. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते बघितलं का माझी सून किती समजूतदार आहे. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा त्यांना आता असं कसं पाठवायचं. तू ना तुझ्या आवडीचं ते पार्सल मागवते ना ते ऑनलाईन जेवण ऑर्डर कर ना. तर हसतच आदिरा म्हणते रिअली. आणि लगेच आता आदिरा म्हणते की आई एरवी मी बाहेरचे ऑर्डर करायला लागल्यानंतर तुम्ही तर म्हणत असतात पैसे काय झाडायला लागले का आता म्हणा ना. तर रागाने मल्लिका आता पुन्हा मंदाकिनीकडे बघते. आणि इकडे आता आदिरा म्हणते की आई मला काय वाटतंय आपण ना बाहेरून ऑर्डर नको करायला आणि आपण ना घरी सगळेजण आता एकत्र स्वयंपाक करूया ना. सगळेजण एकमेकांना मदत करूया. आणि इकडे आता आदिरा म्हणते की ॲक्च्युली माझी मम्मा ना खूप छान स्वयंपाक करते. तर मल्लिका म्हणते नाही आता आपल्याला जायला हवं आई चला. तर आजी म्हणते मल्लिका थांब ते एवढा आग्रह करतात तर मग थांबूयात. आणि इकडे आता पटकन सगळेजण थांबता क्षणी आजी रोहन आणि स्वानंदीचे बाबा आता आतमध्ये रूममध्ये येतात. तर आता तिघेही एकमेकांना कडकडून भेटतात आणि हसू लागतात खुश होतात. तर आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिराने किती मस्त ॲक्टिंग केली. तर हसतच आजी म्हणते की नात कोणाची आहे. रोहन आजीला मिठी मारतो. आणि इकडे आता समर स्वानंदीला बेडरूममध्ये घेऊन येतात. स्वानंदी खुश होते आणि म्हणते की काय किती सुंदर दिसताय. खुश होत समर म्हणतो मी किती लकी माणूस आहे. तर स्वानंदी म्हणते की आणि फिल्मीसुद्धा. समर म्हणतो काय मी फिल्मी. तर हा घ्या ड्रेस आणि तुम्ही हा ड्रेस घाला. आणि एवढं तुमच्या सगळं कसं मनात आलं असे स्वानंदी बोलताच आता समोर म्हणतो केला मी प्लान. माझी बायको माझ्यासाठी एवढं काही करते तर मी नको का करायला. आणि समर म्हणतो की स्वानंदी तुम्ही या घरासाठी अर्पिताचा संसार असेल अंशुमनचा संसार असेल त्याच्यासाठी खूप काही झटलात आणि या घरासाठी तुम्ही खूप काही केलं आणि तुम्ही आपल्या कुटुंबातील प्रत्येक
प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही असे समर स्वानंदीला सांगतो. आणि बराच वेळा माझा विश्वास बसत नाही की माझी बायको इतकी हुशार, समंजसदार आणि समजूतदार आहे आणि ती जशी आहे ना त्यासाठी तिच्याबद्दल एवढं केलं म्हणून काहीच नाही आहे असे समर बोलतो. तर स्वानंदी खुश होते आणि इकडे आता तो ड्रेस देऊन समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही ड्रेस घालून तयार राहा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत खाली यायचं नाही. ठीक आहे असे म्हणत आता समर खाली जातो. आणि इकडे आता समरने सगळी काही डिनर डेटची तयारी केलेली असते आणि स्वानंदीला बोलवताच आता स्वानंदी खाली येते आणि लगेच आता समर कॅफेचा तो बोर्ड बघून स्वानंदी खुश होते आणि ते सगळं डिनर डेटची ती सजावट आणि तो नजारा बघून स्वानंदी म्हणते की एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी कधी केलं आणि खरंच लाजवाब आणि वेलकम टू समर्स कॅफे, हे किती छान केल्याची हसतच स्वानंदी बोलते. आणि स्वानंदी म्हणते की हे अशी कधी मी स्वप्नात बघायची सुद्धा हिंमत केली नव्हती आणि मी माझ्या आयुष्यात हे असं कधीच आता स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं. पण बघा ना, तुम्ही मला भेटलात आणि माझं आयुष्य तुम्ही बदलून टाकलं आणि माझं नशीबही तुम्ही बदलून टाकलं आणि खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम असल्याची स्वानंदी बोलताच आता समर खुश होतो. आणि स्वानंदीने माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत आता समरला प्रेमाची कबुली देताच आता समर स्वानंदीला उचलून आपल्या मिठीत घेतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात. तर कशी वाटली समर आणि स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.